तर पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाला अपघात झाला। सर्व संबंधित विमान कंपन्यांना तसं सूचित केलं गेलंय। धावपट्टी पूर्ववत करण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे। नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे 5 तास लागण्याची शक्यता आहे। मी स्वतः विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे। मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। तर काय म्हटलंय मोहोळ यांनी? पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे कामकाज सध्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या घडलेल्या घटनेमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले। सुदैवानं विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहे आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही। या संदर्भात सर्व संबंधित विमान कंपन्यांना सूचित करण्यात आलं असून धावपट्टी पूर्ववत करून नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे 5 तासांचा कालावधी लागू शकतो। परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी मी स्वतः विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे, अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे।